नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे म्हटले जाते. यामागचे कारणही तसेच आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. अंगारक हा संस्कृत शब्द आहे. अंगारकी चतुर्थी 6 महिन्यांतून एकदा येते. यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आलेली आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल. तर या अंगारकी संकष्ट चतुर्थीची सोप्यात सोपी पूजाविधी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मिठाच्या 21 चतुर्थ्यांचा उपवास कसा करावा व त्यांची पूजा कशी करावी. तसेच गणपती हा विघ्नहर्ता आहे, तर या विघ्नहर्त्याची गणेश पूजा कशी करावी की त्याने सर्व विघ्ने दूर होतील, त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. 25 जून रोजी अंगारकी चतुर्थी आहे. तर या चतुर्थीचा शुभ मुहूर्त दुपारी 2:43 तर 3:39 आहे. या व्यतिरिक्त 2 अजून शुभ मुहूर्त आहेत. पहिला संधिप्रकाश मुहूर्त 25 जून रोजी संध्याकाळी 7:21 ते 7:42 आहे आणि रात्री उशिरा 12:04 ते 12:44 निशिता मुहूर्त सुरू होईल. चंद्रोदयाची वेळ ही रात्री 10:05 आहे. अंगारकी चतुर्थीला मंगळदोष दूर करण्यासाठी पूजाविधी ही गणपतीची पूजा तर करावीच, सोबत हनुमानजींचेही स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात. पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. उपवास धरून गणेशाची पूजा करावी. पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी. गणपतीला उदबत्ती, धूप, दीप, नैवेद्य, फळे आणि फुले अर्पण करावीत. संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे. असे केल्याने मंगळदोष संपतात अशी मान्यता आहे. अंगारकी चतुर्थीची सोप्यात सोपी पूजनविधी. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरातील मंदिरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ करावे. सिंदूर, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, जनेऊ, प्रसाद इत्यादी वस्तू पूजेसाठी गोळा कराव्यात. धूप, दीप लावावे. ओम गंग गणपते नमा या मंत्राचा जप करून पूजा करावी. मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्री गणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावा. उपवासात फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचे सेवन करावे. गणपती स्थापनेनंतर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर पूजेचा संकल्प घ्यावा. गणेशाचे ध्यान करून त्यांचे आवाहन करावे आणि यानंतर गणेशाला स्नान घालावे. प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. गणेशाचे मंत्र आणि चालीस्ता, स्तोत्र इत्यादींचे पठण करावे. गणेशाला वस्त्र अर्पण करावे. जर वस्त्र नसतील तर तुम्ही त्यांना पंचरंगाचा नाडा देखील अर्पण करू शकता. यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर, चंदन, फुले अर्पण करावी. आता दुसरा दिवा लावावा आणि नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात मोदक, मिठाई, गूळ, फळे यांचा समावेश असावा. यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची आरती करावी. आरती कापुरासह तुपात बुडवून 1 किंवा 3 किंवा अधिक वाती बनवून केली जाते. यानंतर फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे. गणपतीची एक प्रदक्षिणा घालावी. गणपतीला प्रदक्षिणा एकदाच केली जाते आणि यानंतर गणपतीकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी. साष्टांग नमस्कार करावा. रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे. संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करावी आणि संकष्टी व्रतकथा पाठ करावा. नंतर उपवास सोडावा. मिठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो, तसेच इच्छित फळ देतो. या व्रताची सुरुवात अंगारकी चतुर्थीपासून करता येते.
21 चतुर्थी हे व्रत केले जाते. हे व्रत अगदी सोपे असून कोणालाही करता येते. व्रताचा संकल्प करणे आवश्यक आहे. पहिल्या चतुर्थीला हा संकल्प करायचा आहे. मिठाची चतुर्थीला पूजा कशी करावी? चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. एका ताम्हणात गणपतीची मूर्ती घेऊन पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करावा. गणेश स्तोत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे. देव्हाऱ्यात गणपती जिथे ठेवणार तिथे अक्षता ठेवायच्या आहेत. त्यानंतर जास्वंदीचे लाल फूल आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. त्यानंतर देवासमोर साखर ठेवावी. तर उपवास कसा करावा? याचे नियम काय? तर चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करावा. या उपवासाला साबुदाणा खिचडी, भगर, वेफर्स असे काहीही पदार्थ खाऊ नयेत. ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मिठाचे सेवन करायचे नाही. दिवसभर तुम्ही चहा, दूध, फळे इत्यादी खाऊ शकतात. फक्त या दिवशी मिठाचे सेवन करायचे नाही आहे. हे व्रत चंद्रोदयाला सोडायचे आहे. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये. नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची आरती करून चंद्राला नैवेद्य दाखवावा. मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणे आवश्यक आहे. उकडीचे, तळणीचे, तुमच्या आवडीच्या पद्धतीने 21 मोदक बनवायचे. 21 मोदकांपैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण घालावे. मात्र एक मोदक असा बनवावा ज्यामध्ये तुम्ही मीठ घालायचे आहे. 20 नारळाचे आणि मिठाचा एक असे 21 मोदक एकत्र करून घ्यावे. कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही. चंद्रोदयावेळी गणपतीची पूजा करून या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना जमिनीवर बसून एक आसन घ्यावे. त्या आसनावर बसावे. उपवास सोडताना कधीही जमिनीवर बसू नये. उपवास सोडताना 21 मोदक घ्यावे आणि एक मोदक खाण्यास सुरुवात करावी. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल. मिठाचा मोदक हा कधी पण दुसरा, तिसरा, 5वा, 6वा, कधी 21वाही लागतो. हे मोदक खाल्ल्यानंतर जेवण करायचे नाही. उपवास सोडताना कोणाशी बोलू नये. शिल्लक राहिलेले मोदक आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून द्यावे. बाहेरच्या कोणालाही हे मोदक देऊ नये. असे 21 चतुर्थी हे व्रत करायचे आहे. हे व्रत केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ओम गणपते नमः. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.